रुक्मिणी मातेची पूजा कशी केली जाते, रखुमाई मातेच्या मूर्तीला कुठल्या प्रकारच्या साड्या नेसवल्या जातात, तिचे दागिने कुठले असतात, या सगळ्या संदर्भात संत साहित्याचे अभ्यासक वाना उत्पात यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। रुक्मिणी मातेचे वंशपरंपरागत पुजारी वाना उत्पात सर आता माझ्यासोबत आहेत। आपण सरांशी बोलूया। सर, आजचा खरा दिवस खूप मोठा आहे। एक महापूजा जी आहे ती रुक्मिणी मातेची केली जाते। आपण वंशपरंपरागत पुजारी आहात, कशा पद्धतीने ही पूजा जी आहे ती केली जाते, काय सांगाल? रुक्मिणीची मूर्ती जी आहे ती साधारणपणे 2.5 फूट उंचीची आहे। ती अतिशय गुळगुळीत अशा दगडाची, शाळीग्राम दगडाची ज्याला म्हणतात अशी मूर्ती आहे आणि अतिशय देखणी मूर्ती आहे। त्या मूर्तीवर सगळे अलंकार कोरलेले आहेत। पायावर स्वस्तिक आहे, त्यानंतर पायामध्ये नूपूर आहेत, त्यानंतर तोडे आहेत, त्यानंतर साडी नेसलेली आहे नऊवारी, त्यानंतर दोन्ही हात कमरेवर आहेत, एका हातामध्ये करंड आहे, 10 बोटामध्ये मुद्रिका म्हणजे अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये तन्मणी, पेटा, मंगळसूत्र, मणिहार आणि कानामध्ये गुजराती पद्धतीची तानवड आहेत आणि केशभूषा जी आहे उंच याची त्याला मुद्राखडी असं म्हणतात। त्या केशभूषेला मुद्राखडी असं म्हणतात। अशी ही रुक्मिणीची अत्यंत सुंदर मूर्ती आहे। तिला नऊवारी पातळ 2.5 फूट उंचीच्या मूर्तीला नऊवारी पातळ नेसवणं हे अतिशय कौशल्याचं काम असतं। माझ्या मागे जे चित्र आहे त्यातलं नऊवारी पातळ पहा कसं नेसवलेलं आहे। रुक्मिणीला जवळजवळ 125 ते 150 अलंकार आहेत। त्यामध्ये हिऱ्याचे अलंकार आहेत, मोत्याचे अलंकार आहेत, नवरत्नाचे अलंकार आहेत, चांदीचे अलंकार आहेत, सोन्याचं पातळ आहे, जवळजवळ 110 तोळ्याचं ते पातळ आहे। निरनिराळ्या संस्थानिकांनी, राजराजवाड्यांनी आणि श्रीमंत भक्तांनी दिलेले हे अलंकार आहेत। त्या रुक्मिणीकडे पूजेचा जो मान आहे तो स्त्रीचा आहे। तिने तिथं पूजा केली पाहिजे, संबंध नैवेद्य तिनेच दाखवायचं आहे, आरती तिनेच करायची आहे आणि रुक्मिणीची ओटी ही तिथे स्त्रीनीच भरायची आहे। हा सगळा मान रुक्मिणी मंदिरामध्ये स्त्रीला आहे। तो व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, पंढरपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।